शहरातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा न निघाल्यानं सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं येत्या 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। एलपीजी पंप तात्काळ सुरू करावा, त्याचे दर कमी करावेत या प्रमुख मागणीसह हा मोर्चा काढण्यात येणार आहे। पालकमंत्र्यांनी रिक्षा संघटना कृती समितीला बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र बैठक न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली। कामगार नेते आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूनम गेट पर्यंत मोर्चा काढण्यात येईल। यामध्ये बहुतेक सर्वच रिक्षा चालक मालक संघटना सहभागी होतील असं त्यांनी सांगितलं। मालक संघटना कृती समितीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये जे एलपीजीची टंचाई सुरू झाली त्यामुळे 16,000 रिक्षा सध्या बंद आहेत। शहरातले 10 पंप बंद आहे। याबद्दल कृती समितीचे पुढारी तत्कालीन कलेक्टर यांच्याबरोबर चर्चा केली। त्यांनी 30 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पंपाच्या मालकांनाही बोलवून घेतलं, पण त्यातनं काही मार्ग निघाला नाही। म्हणून आम्ही 5 तारखेला महामेळावा घेतला। हजारो रिक्षावाले या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला पालकमंत्र्याला घेराव करायचं। तर आमचा मेळावा संपल्याबरोबर आम्हाला माहिती मिळाली पालकमंत्री येत आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं सकाळी 700-800 रिक्षा चालक डाक बंगल्यात जमलो। त्यांनी शिष्टमंडळाला पाचारण केलं, 20-20 मिनिटं ऐकून घेतलं। नवीन जिल्हाधिकारी होते, त्यांचे सगळे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेमध्ये 4 दिवसाच्या आत मी रिक्षावाल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं शब्द दिलं। मग आम्ही तो घेराव रहित केला। 4 दिवस वाट बघूया असा मी निर्णय घेतलो, परंतु काही झालेलं नाही आहे। आज आम्ही निर्णय घेतलेला आहे 16 तारखेच्या आत वाटाघाटी करून आम्हाला दररोज 40,000 एलपीजीचं गॅस नाही मिळालं 16 तारखेला सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून 5,000 रिक्षावाले पूनम गेटवर चाल करतील आणि कलेक्टरला जा विचारतील। जर कलेक्टर ऐकले नाही तर हे आमची जी मिरवणूक आहे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचं जे समारोपाची मिरवणूक आहे, ती मिरवणूक संपल्यावर आम्ही बसू, सोलापूर बंदचा निर्णय घोषित करू। त्या दिवशी आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी, मंत्री हे रस्त्यावर फिरणार नाही अशा बंदतीची नाकाबंदी रिक्षावाले करणार। बेहत्तर तुरुंगात गेलो तरी परवा नाही, आम्हाला रोजीरोटी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमच्या कृती समितीची भूमिका आहे। जवळपास महिनाभर झालं रिक्षा चालकांच्या विविध, कारण जसं युद्ध झालं म्हणून गॅस बंद ठेवले। कलेक्टरची बैठक झाली, आशीर्वाद कुमार साहेबाबरोबर पंपवाल्याने दुसऱ्या दिवशी पंप सोलापुरातील 10च्या 10 बंद ठेवले। जर मुख्यमंत्री म्हणले होते की याचा तुटता नाही आहे किंवा कमी नाही आहे, तर मग हे पंप का बदलून ठेवले? ज्यावर कलेक्टर बैठक घेऊ शकतो तर मग कलेक्टरचं नियंत्रण असलं पाहिजे, पण कलेक्टर त्याकडे दुर्लक्ष केलं। ज्यावेळी आम्ही महामेळावा झाला तिथं आम्ही घोषणा केली की पालकमंत्र्याला घेरावा घालणार, त्यावेळी मास्तर साहेबांनी पालकमंत्र्यांना कोल डाऊन रेस्टॉरंटमध्ये वेळ दिली। आम्ही पालकमंत्र्यांना म्हणत होतो, साहेब तुम्ही बाहेर या, आलेले 700-800 रिक्षा चालकांना सांगा, पण पालकमंत्री म्हणत होते मी येऊन त्या रिक्षा चालकांना काय सांगू, मी त्याच्यावर 2 दिवस अभ्यास करतो। गुरुवार शुक्रवारी आपली बैठक घेऊन ज्या सोलापुरातील समस्या आहेत त्यातनं मार्ग कुठं असं आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण आम्ही शुक्रवार शनिवार वाट बघितलं की त्यांच्याकडनं किंवा कलेक्टर ऑफिसकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही। त्याच्यानंतर कृती समिती असं ठरवलं की 16 एप्रिल रोजी महामोर्चा काढायचा। मी अजूनसुद्धा पालकमंत्र्यांना व कलेक्टरना सांगू इच्छितो
पालकमंत्री हे सातारा जिल्ह्याचे असले तरी सोलापूरचं त्यांना अजून गरमी लागली नाही. त्यांना गरमी जरा बघायची असेल तर रिक्षा चालक कधी रस्त्यावर येईल आणि कधी त्यांना सोलापूरच्या दारातसुद्धा येऊ देणार नाही याची त्यांनी दखल घ्यावी. आमचा अंत पाहू नका. पालकमंत्र्याला सरळ इशारा की आमचा अंत पाहू नका. एक महायुतीचा घटक म्हणून त्यांना सांगतो, ज्यावेळी येतील कुठेही त्यांचा कार्यक्रम असू द्या, रिक्षा चालक त्यांच्या कार्यक्रमामध्ये घुसणार हो जा विचारणार आमचा परिवार कसं चालवायचं. 42 रुपयाचा गॅस 3 दिवसात 100 रुपये कसं झालं. दरवाढी 1 रुपये 2 रुपये 5 रुपयांनी होत असते, डायरेक्ट 40 ते 60 रुपयांनी दरवाढ आत्तापर्यंत माझ्या बघण्यात कधी झाले. तरीसुद्धा आम्ही कृती समितीच्या मास्तरच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला जास्तीत जास्त सोलापुरातील सर्व रिक्षा चालकाला घेऊन असा मोर्चा काढू की पालकमंत्र्याला पण कळलं पाहिजे की रिक्षा चालकाला वेळ न देणं काय आहे. त्यामार्फत बोलतो की महामोर्चा असा मोठ्या प्रमाणात काढून एवढं आश्वासन